कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कोकणवासियांसाठी आणि विशेषतः महाडसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी आहे। महाडचे हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री किशोरभाई धारिया यांचे सुपुत्र स्वराज किशोर धारिया यांनी जगातील अग्रगण्य शिक्षण संस्था MIT स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथून MBA पदवी मिळवली आहे। पाहुयात माझे कोकणचा हा स्पेशल रिपोर्ट। महाडचे हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोरभाई धारिया यांचे सुपुत्र स्वराज किशोर धारिया यांनी जगातील अग्रगण्य शिक्षण संस्था MIT स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथून MBA पदवी मिळवली आहे। स्वराज हा मागील 40 वर्षांतील कोकणातून MIT MBA मिळवणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे। ही गोष्ट संपूर्ण कोकणासाठी सन्मानाची आहे। त्याचा हा शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास अचंबित करणारा असून अनेक तरुणांसाठी दीपस्तंभ ठरणारा आहे। स्वराजने आपले शिक्षण वेल्लोर येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीसह सुरू केले। त्यानंतर त्याने अमेरिकेतील पर्ड्यू युनिव्हर्सिटी येथून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी संपादन केली। शिक्षणासोबतच त्यांनी फिनोलेक्स, सिमेन्स US, प्रिव्ही जर्मनी तसेच ऑस्ट्रेलियातील घनकचरा व्यवस्थापन कंपनीत काम करत अनुभव घेतला। संदीप आसोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युरोपात 2 वर्षांपर्यंत पर्यावरण विषयक प्रकल्पांवर काम देखील केलं। यानंतर त्यांनी अमेरिकेतील नामांकित E&Y या कंपनीतील कार्य केल्यानंतर भारतात परत येत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यभार सांभाळला। स्वराजची आणखीन एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे ग्लासगो येथील जागतिक हवामान परिषदेमध्ये भारताचे सर्वात तरुण प्रतिनिधी म्हणून सहभाग। त्यानंतर त्यांनी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यामध्ये देखील काम करत आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवला। पुढे त्यांनी पीक वेंचर्स या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट फर्ममध्ये देखील कार्य करत पुढील दिशा स्पष्ट केली। स्वराजच्या यशामागे त्याची मेहनत, दृष्टिकोन आणि जागतिक पातळीवर कार्य करण्याची क्षमता यांचा मोठा वाटा आहे। त्यांच्या 10वी मध्ये मिळवलेल्या 94% गुणांपासून सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक शिक्षण संस्थेतील यशापर्यंत पोहोचला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता स्वराज दर महिन्याला 1 दिवस ग्रामीण आणि कोकणातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देणार असून त्यांच्या स्टार्टअपद्वारे नव्या संधी निर्माण करणार आहे। त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी दिशा देखील मिळणार आहे। स्वराज किशोर धारिया यांच्या प्रेरणादायी यशाबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि कोकणातील नव्या पिढीसाठी तो एक उज्ज्वल दीपस्तंभ ठरो हीच प्रार्थना।